नमस्कार, सह्याद्री न्यूज चॅनलमध्ये स्वागत आहे। आज आपण आहोत प्रशासकीय इमारत सासवड या ठिकाणी। येत्या काही दिवसामध्ये पुरंदरमध्ये प्रस्तावित विमानतळ होत असताना जे विमानतळ बाधित 7 गावे आहेत, त्याच्यामध्ये पारगाव, एकतपूर, मुंजवडी, वनपुरी जे 7 गाव आहेत, त्या 7 गावातील ग्रामस्थ आज या ठिकाणी आमरण उपोषणाला बसलेले आहेत। आणि कुठेतरी या विमानतळाच्या झाल्यानंतरच्या ज्या काही गोष्टी आहेत किंवा ज्या पुढचे जे प्रॉब्लेम किंवा समस्या तयार होणार आहेत, फार मोठ्या गंभीर समस्या निर्माण होणार आहेत, यामध्ये या लोकांचं प्रस्ताव ज्यावेळेस त्यांचं स्थलांतर होणार आहे त्या कुठल्या ठिकाणी होणार आहे, त्यांची काय परिस्थिती असणार आहे। दुसरी गोष्ट, त्यांच्या ज्या आता उपजीविकेचं जे मेन साधन आहे शेती, ही शेती उद्ध्वस्त होऊन ही कुटुंब देशधोडीला लागण्याचा फार मोठा धोका। तसेच या कुटुंबांच्या माध्यमातून जी काही वेदना आता आपल्या चॅनलच्या माध्यमातून बघितलेल्या आहेत की या ठिकाणी काय पुढे त्यांच्या भविष्यामध्ये वाढून ठेवले। नक्कीच हा जो विमानतळ आहे प्रोजेक्ट एक डेव्हलपमेंटच्या दृष्टीने, विकासकाच्या दृष्टिकोनातून योग्य आहे। महाराष्ट्राला एक वेगळ्या उंचीवर, पुरंदरला वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवू शकतो, परंतु शेतकऱ्यांची परिस्थिती काय, शेतकरी काय बोलत आहेत, नक्की याकडे शासनाने बघितलं पाहिजे। हीच अपेक्षा लोकांची आहे की शासनाने शेतकऱ्यांची अवस्था, शेतकऱ्यांच्या समस्या, शेतकऱ्यांचं म्हणणं ऐकून घेऊन पुढे हे विमानतळ प्रस्तावित त्याच्यासाठी निर्णय घेतला पाहिजे। आपण पाहतात सह्याद्री न्यूज चॅनल। आमच्या चॅनलला लाईक करून सबस्क्राईब करण्यास विसरू नका। धन्यवाद। काका, तुमच्या गावामध्ये विमानतळ होते, आता तुम्ही आज सरकारच्या विरोधात आमरण उपोषण चालू केले, तुम्हाला काय वाटतं विमानतळाच्या बाबतीत? बोला। विमानतळाच्या बाबतीत कोणाचे जमीन भू संपादन करायचीच नाही। माझं वय वर्ष 75, तुळशीराम मारुती जाधव, गाव दिवे, पुरंदर तालुका। कुणाची जमीन भू संपादन करायचीच नाही। माझी केली 77ला, मला शनिवारवाड्यापाशी भीक मागायला लावलेली शासनाने। हे कागदपत्र बघा, हे डिवाइस पीला जावं लागते, पाय मोडला, मी अपंग आहे, शासकीय अधिकारी कुठेच दखल घेत नाहीत। बोला अजून इतर प्रश्न। तुमची जमीन किती गेलेली आहे? माझी जमीन बागायत गेली, कलेक्टरवर दावा लावला मी, मला पोट खराबा मिळाली, भूमिहीन जाधव, मग मला फुकट द्यायला पाहिजे तर पैसे भरून जमीन दिली। आणि आता तहसीलदारांनी कोरे कागदावर माझ्या सह्या घेतल्या कुटुंबाच्या। मी परत धावलं, त्याला वाटलं फुकट मिळली जमीन, गावकऱ्यांना वाटलं फुकट कोणी घेतल्या, त्यांनी घेतल्या, आता तहसीलदारनी घेतल्या कोऱ्या कागदावर, कोरे कागदावर। त्याला वाटलं की हे जमीन फुकट मिळली, पण 14,380 पैसे भरून जमीन घेतली 18,000। मग तुमच्याकडे सगळं ओके, 7-12 आहेत। गट नंबर 2 दिवे। गट नंबर किती? हळू बोला। गट नंबर 2 दिवे। माझा आवाज तसा आहे साहेब, काय करणार? 2 दिवे, 2 आरटीओच्या समोर। आणि रस्ता थळा काय शासन करते, शनिवारवाडे पैसे जाऊन भीक मागू का? गट नंबर 2 दिवे। गायरान क्षेत्रातलं क्षेत्र पाडून घेतले त्या काळी, 10 पैशाचे 18,000 गट थोडे करून भरले। तुम्हाला काहीच नुकसान भरपाई दिली नाही? आव, माझं अजून शासन मेन रस्त्याला 7 लाखांनी पैसे देते, आणि गट नंबर 332, 330, 331 अजून पैसे नाही। माशाचं तळ केलंय तिथं, मग कशाला भू संपादन करायच्या जमिनी, म्हणून विरोध विमानतळाला बी। धन्यवाद। नाव तानुबाई सुदाम कुंभारकर, मी वनपुरीची आहे। आणि आमचा पूर्ण 7 गावांचा विरोध आहे की विमानतळ झालं नाही पाहिजे। जर झालं तर ह्या लोकांनी जायचं कुठं? कोण उभं राहून देईल का? तिथं काय आहे का आमचं काय? कुणी उभं राहून देणार नाही। शासन म्हणून तुम्हाला एवढे पैसे देतो, तुम्हाला डबल देतो, ट्रिबल देतो, 1 रुपया देणार नाही। ती अशी बोंबलाय लावत्याला म्हणतील की आता तुमचं झालं सगळं, मग आम्ही जायचं कुठं? मग त्या वेळेस जसं मोहाळ्याचे मध काढून घ्यायचे, मासे हाकून द्यायचे, अशा प्रकारे अशी अवस्था करणार आहेत ही लोक। हे करून काय, एवढ्या लोकांना पाठवायचं कुठं? त्याच्या जागेवर विमानतळ करायचं, हे कुठल्या शास्त्रात बसतंय का? कुठं? एवढ्या लोकांची तळमळ, यांनी कुठं जायचं? हे तर शेती सगळी नष्ट करायची, त्याच्या विमानतळ करायचं, मग त्या विमानतळावर पेरायचं का बाजरी आणि खायची? तुमचे पुरंदरचे आमदार आहेत, त्यांचं म्हणणं आहे की पुरंदरमध्ये विमानतळ झालं पाहिजे, तुमचेच लोकप्रतिनिधी आहेत त्या माणसाला म्हणाव तुझं दे ना आम्हाला, कुठं आहे ती ते दे ना।
तुझं कुठं आहे ना मोठा इनाम आहे ना तुझा, तो इनाम दे ना या 7 गावाला. मग ते तुझं कर ना विमानतळ. त्या माणसाला बोलवायचं होतं ना तुम्ही इकडं, मग त्याला सांगितलं असतं. बोलवा ना त्याला, नाही फोन करून द्या माझ्याकडे, मी फोनवर बोलते. तुझे दे ना, कुठे आहे ते दे ना म्हणाव. आमची 10 एकर आहे ना, आम्हाला 8 एकरच दे जमीन म्हणाव. बघू तुला तुमच्याकडे कुणाकडे आणि कडेच्या गावांना पण वाटत असेल तर त्यांनी सुद्धा मदत करावी. मग आम्हाला द्या म्हणाव तुमच्यातली जमिनी आणि करा आमचं सगळं उद्ध्वस्त. आमचा विरोध आहे पूर्ण, आमचं द्यायचंच नाही आणि आम्हाला कुठं जायचंच नाही. आम्हाला इथंच राहायचे ना, आमचं सर्व इथं ठीक आहे सगळं. आमचं पहिल्यापासून वाढवाडल्यापासून सगळं करीत आलोय आणि आताचे नाटक केलंय वय यांनी. हेच जागा दिसली का पुरंदरमध्ये त्यांना? आणि आता पुरंदर आता शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे आणि या महाराष्ट्रातलं हे पुरंदर तर मुख्य त्यांचं ठिकाण आहे. त्यांनीच असं करायचं. त्या राजांनी एवढं कमावलंय दिलंय आणि हे कुठून आले? हे काय यांनी खरेदी घ्यायला पैसे दिले का? वीर पाड्या पैसे दिले का? पट्टी भरतोय आपण आणि आमची जमीन म्हणायचं. नमस्कार. आज मी या ठिकाणी प्रशासनाच्या विरोधात विमानतळ होऊ नये यासाठी आज आमरण उपोषण चालू केलेलं आहे. तुमचं नाव काय आणि तुमच्या मनातील भावना काय आहे? बोला. मी अर्चना मेमाने, ग्रामपंचायत सदस्य आहे. शासनानं आम्हाला कोणत्याही प्रकारे विश्वासात न घेता हे जे विमानतळाचा प्रकल्प आमच्या इथं योजलेला आहे, जर आम्हाला त्याच वेळेस विचारलं असतं की तुम्हाला हा प्रकल्प हवा का, त्याच वेळेस आम्ही नकार दिला असता आणि हा पुढचा प्रश्नच आला नसता. पण आता हा शासनानं जो घाट घातला आहे तो आम्हाला नको आहे. आम्हाला जे हवं आहे ते तुम्ही द्या. आमच्याकडं तुम्ही इंडस्ट्रियल एरिया उभा राहा, आमच्याकडे कंपन्या उभा राहा, जेणेकरून आमच्या मुलांना नोकरी मिळेल, त्यांचं आयुष्य सुधारेल. जेव्हा तुम्ही पुरंदर उपशाचं पाणी आणलं, त्या पुरंदर उपशाच्या पाण्याशी सुद्धा आम्हाला खूप झगडा द्यावा लागला आहे आणि तेच झगडत असताना आज आमची शिकलेली मुलं चांगल्या प्रकारे उत्तम रीतीने शेती करतायत, त्यातनं आपला उदरनिर्वाह चांगला करतायत. त्यांनी आपल्या सगळ्या कुटुंबांना अगदी 2-2 पिढ्या सुद्धा सुधारलेल्या आहेत. आणि आता जर तुम्ही हे विमानतळ आणून जर आमची शेतीच आमच्याकडनं हिसकावून घेत असाल तर शेवटपर्यंत आमचा नकार असेल आणि पूर्ण विरोधच असेल. लोकशाहीच्या आणि शांततेच्या मार्गाने आमचा हा विरोध आम्ही दर्शवणार. सरकार तुम्हाला 4 पटीने 5 पटीने मोबदला द्यायला तयार झाला, तुम्हाला काय वाटतं? आम्हाला नको आहे ना तो. विमानतळच नकोय आम्हाला. विमानतळच नकोय. विमानतळ नकोय. नकोय आम्हाला विमानतळच नकोय. धन्यवाद.